तर हे जे तुम्ही सुंदर ताट बघत आहात तर ते आहे भोगी स्पेशल ताट आहे, म्हणजेच भोगीची मिक्स भाजी आहे, बाजरीची भाकरी आहे. तर बाजरीची भाकरी प्रत्येकाला जमते असं नाही, तर तीच भाकरी एक छान ट्रिक्ससह एकदम व्यवस्थित आणि अजिबात तुटणार नाही किंवा खूप चिकट होणार नाही पीठ मळताना, तर अशा पद्धतीने कशी होईल ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेणार आहोत. तर एक एक जण काय करतात की त्या बाजरीच्या पिठामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करतात, जेणेकरून ती भाकरी चांगली व्हावी किंवा न मोडता ती व्यवस्थित व्हावी. तर त्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. फक्त बाजरीचं पिठाची भाकरी खाण्याचा हा एकच दिवस असतो. तर चला तर फक्त बाजरीच्याच पिठाचं आपण ही भाकरी बनवायची. तर पीठ घेतल्यानंतर आपल्याला ते मळण्यासाठी थोडंसं कोमट पाणी वापरायचं. खूप जास्त गरम पाण्याचा वापर न करता एकदम थोडंसं आपल्याला कोमट पाणी करून ते पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे. आणि पीठ चांगलं मळणं हीच ती भाकरी व्यवस्थित येणं, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर थोडंसं कोमट पाण्याचा सारखा त्याच्यावरती हात फिरवून मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर थोडंसं पाणी ॲड करत आपण हे पीठ छान मळून घेऊया. तर तुम्हाला जर पीठ मळतानाच त्याच्यामध्ये तीळ वापरायचे असेल तर तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता, किंवा आपण नंतर तिळाचा वापर करणारच आहोत भाकरीसाठी. चला तर मग आपला मस्त असा मऊसूत गोळा मळून झालेला आहे. तर त्यातलाच एक छोटा गोळा आपण घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाकरी थापायला चालू करायची आहे. चला तर मग आता आपण परातीला थोडंसं आपण तिथं पीठ टाकून घेऊया आणि मग भाकरी आता आपण थापायला चालू करूया. तर इथं पण मी बाजरीचंच पीठ वापरलेलं आहे. तर भाकरी आपण करत असताना पहिल्यांदा हळूवार थापायची आणि त्यानंतर मग हळूहळू करत ती मोठी होत जाते. तर तुम्ही बघू शकताय सगळीकडून समान अशी भाकरी पण बनवायची. तर या पद्धतीने आपण मस्त अशी ही भाकरी आता बनवलेली आहे. थोडीशी मोठी झाली की त्याच्यावरती मग आपण तीळ घ्यायचं आणि तीळ त्याच्यावरती छानसं असं पसरायचं आणि त्यानंतर मग आणखी थोडंसं आपण थापून घ्यायचं, जेणेकरून ते तीळ त्या भाकरीला चिकटले जातील. तर या पद्धतीने आपण मस्त असं तीळ भाकरीला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर परत थोडंसं आपण त्याच्यावरती थापायचं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आपली मस्त अशी भाकरी आता ही करून तयार झालेली आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ अशी नाही आहे. त्यानंतर भाकरी तयार झालेली आहे. तर आपण भाकरी बनवत असतानाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यानंतर ही भाकरी आपण मस्त तव्यात टाकायची आणि वरून छानसं पाणी लावून घ्यायचं. खूप जास्त पण पाण्याचा वापर न करता तेवढंच आपल्याला पाणी वापरून मस्त अशी भाकरी आता भाजून घ्यायची. तर भाकरीला पाणी लावून झालं की एक लगेचच म्हणजे एक 10 सेकंदामध्ये आपल्याला भाकरी पलटायची आहे. आणि त्यानंतर आपण आता भाकरी मस्त अशी दोन्ही बाजूने भाजून घेऊया. आणि त्यानंतर मग आपली मस्त अशी ही गरम गरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चला तर बाजरीची भाकरी तर तयार झालेली आहे. मस्त दोन्ही साईडने आपण छान त्याला भाजून घेतलेले आहे. आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आपली मस्त अशी भोगीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तर त्याच्यावरती आपण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम बाजरीची भाकरी आणि ही छानशी अशी रसरशीत भोगीची भाजी, मिक्स भाजी सर्व करायची आणि मस्तपैकी त्याचा आस्वाद घ्यायचा. चला तर आपली छानशी अशी बाजरीची भाकरीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या भोगीच्या भाजीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तर तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, ती सुद्धा खूप छान भाजी आहे. चला तर आपलं मस्त असं हे भोगीच्या दिवशीचं ताट छानसं असं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, रेसिपीचा ट्रिक्स फॉलो करा आणि मस्त अशी भाकरी बनवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.